पाहायला मिळतात. नक्कीच खूप चांगलं आयोजन पाहतो आपण या स्पर्धेचं. आणि आता आपण आलो या ठिकाणी द्वितीय फेरीतली दुसरी मॅच आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येते या ठिकाणी. सारळाम सारळा सारमाळ विपक्ष नारायणगाव. नक्कीच जबरदस्त लढत असेल या ठिकाणी. नारायणगाव संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. नक्कीच अक्षय या ठिकाणी बॉलिंग मार्कवर आपण सज्ज पाहतोय. नक्कीच पहिल्या मॅचमध्ये सुद्धा चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपल्याला अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळालेली. यावेळी पुन्हा एकदा स्ट्रायकर गोलंदाज या ठिकाणी सारमाळ संघाचा पाहतोय आपण बॉलिंग मार्कवर सज्ज. पहिलाच बॉल या ठिकाणी फटका फसलाय. झेलची शक्यता असेल. नक्कीच झेल मात्र जज करता आला नाही. परिणामी कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या 2 धावांनी मात्र संघाचा श्रीगणेशा झालाय. नारायणगाव संघाचा धावफलकर आपण धावसंख्या पाहतो या ठिकाणी 2 धावा. अमोल आणि वैभव अशी जोडी आपण पाहतो नारायणगाव संघाकडनं. पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला अमोल. आणि नक्कीच जबरदस्त स्ट्रोक सुद्धा अमोलच्या बॅटमध्ये त्या मॅचमध्ये पाहायला मिळालेले. या मॅचमध्ये मात्र पुढच्या फेरीत प्रवेश करण्यासाठी एक चांगल्या दर्जाचं टार्गेट मात्र सेट करावं लागेल या सारमाळ संघासमोर. नक्कीच कशा प्रकारे टार्गेट सेट केलं जाईल, कारण 4 षटकांची आपण एक इनिंग पाहतोय. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी सुरू आहे. यावेळी नक्कीच फटका चांगला आहे, परंतु झेल होण्याची शक्यता असेल. नोमॅन्स लँडमध्ये जे ड्रॉप झालाय. पण असेच या सारमाळ संघाचे संघमालक एक युवा नेतृत्व अविनाशी शिंगे साहेब यांनी सुद्धा आज नक्कीच उपस्थिती दाखवली या धर्मवीर चषक 2021 मध्ये. त्यांचा देखील मी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करेन, कारण खूप मोलाचं सहकार्य त्यांचं या स्पर्धेला लाभलंय. आणि ज्या प्रकारे वेळसुद्धा त्यांनी या स्पर्धेला महत्त्वाचा दिलाय, मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपले. हा प्रकार बॉल या ठिकाणी नक्कीच अपील पंचांकडे झाली आणि बोट देखील आकाशाकडे. मोठ्या विकेटचं पतन होतं या ठिकाणी. वैभव बॅक टू द पवेलियन. नक्कीच पहिलं षटक आपण प्रगतीपथावर पाहतो या ठिकाणी. 4 धावा दाफलकर. एक मोठ्या विकेटचं पतन देखील केलं या ठिकाणी. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानावर पाहतो आपण या ठिकाणी. या फुल टॉस चेंडू इनफिल्डच्या आतमध्ये स्टिअर केला आहे, मात्र कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. नक्कीच डॉट चेंडू असेल. जबरदस्त कमबॅक पाहतो आपण या ठिकाणी. परिणामी आपण धाफलकावर धावसंख्या पाहिली तर 4 धावा स्थिरावलेली धावसंख्या पाहतो या ठिकाणी. यावेळी मात्र नक्कीच टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. पंचांनी मात्र अव्वंतर चेंडू घोषित केलाय. एक्स्ट्रा धाव नक्कीच ॲड होईल आणि या एक्स्ट्रा धावेने आपण धावफलकावर या ठिकाणी धावसंख्या पाहतोय 5 धावा. नक्कीच जबरदस्त बॅटल असेल. या दुपारच्या सत्रातलं पाहतो आपण या ठिकाणी. दुसऱ्या फेरीमधला दुसरा सामना या ठिकाणी रंगतोय. सारमाळ विपक्ष नारायणगाव. आणि प्रथम बॅटिंग करतो या ठिकाणी नारायणगाव संघ. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केलेली बॅटिंगमध्ये. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्लोवरचा मारा केलेला आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. विकेटचं पतन होतं या ठिकाणी. नयनला माघारी परतावं लागेल.
नक्कीच जबरदस्त गोलंदाजी होती या ठिकाणी अक्षयकडनं, कारण 5 चेंडू हाताळलेत, 5 धावा खर्च केल्या आहेत आणि महत्त्वपूर्ण 2 विकेट या ठिकाणी मात्र माघारी परतवलेत. कारण पॉवर प्लेच्या या षटकामध्ये मात्र या प्रकारची गोलंदाजी करणं नक्कीच कौतुकास्पद असतं. आपली क्षमता मात्र नक्कीच सिद्ध केली आहे या ठिकाणी. या पहिल्या षटकामध्ये नक्कीच चांगली बॉलिंग पाहायला मिळते या ठिकाणी सारमाळ संघाकडनं. नक्कीच अमोलसारखा फलंदाज जोपर्यंत मैदानावर असेल, नारायणगाव संघाकडे क्षमता आहे एक चांगलं टार्गेट सेट करण्याची. ओव्हरपिच बॉल या ठिकाणी जबरदस्त गॅप शोधून काढला आणि चेंडू ट्रॅव्हल होईल या ठिकाणी सीमारेषा पार, चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 9 धावा आपण धावफलकार पाहतो या ठिकाणी. दुसरं षटक प्रगतीपथावर असेल यावेळी सारमाळ संघाकडनं. रणजितला पाहतो आपण बॉलिंग मार्कवर सज्ज आणि बॅटल पाहत दोन्ही संघांकडनं पाहिले तर पहिल्या मॅन ऑफ द मॅचच्या मानकरी पाहतात आपण रणजित विपक्ष अमोल. जबरदस्त बॅटल असेल हे असं म्हणालेलो आणि ते मात्र या भेटीला आले या ठिकाणी. या धर्मवीर चषक 2021 मध्ये पाहतो आपण या ठिकाणी दुसऱ्या फेरीतली दुसरी मॅच. दुसरं षटक प्रगतीपथावर असेल आणि अमोलला आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. 9 धावा धावफलकावर लगावल्यात आत्तापर्यंत. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि नक्कीच किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल या मॅचमध्ये, कारण नक्कीच महत्त्वपूर्ण मॅच असेल. कारण नॉकआउट मॅचेस आपण पाहतोय. तो संघ मात्र पराभूत होईल. प्रवास मात्र या धर्मवीर चषक 2021 मधला या ठिकाणी इथेच संपेल. त्यामुळे चांगली कामगिरी करावी लागेल या मॅचमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल या ठिकाणी पंचांनी मात्र नक्कीच अव्वांतर चेंडू घोषित केला आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू होता आणि परिणामी अव्वांतर चेंडू. अव्वांतर चेंडूच्या साह्याने या ठिकाणी नक्कीच एक्स्ट्रा धाव ॲड होईल आणि एक्स्ट्रा धावेने आपण धावफलकावर या ठिकाणी धावसंख्या पाहतोय. नारायणगाव संघाची 10 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अमोल सज्ज स्ट्राईक एंडला. यावेळी फटका फसलाय. झेलची शक्यता असेल आणि खराब फिल्डिंग म्हणेल मी त्या ठिकाणी, कारण अमोल सारख्या फलंदाजी कॅच मात्र ड्रॉप झाली आहे या ठिकाणी. नक्कीच थोडी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली आहे. विकेटचं पतन होईल. भावेशला मात्र माघारी परतावं लागेल. नक्कीच थोडं कोऑर्डिनेशन खराब पाहायला मिळालं. कॅच मात्र ड्रॉप झालेली, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी भावेशला मात्र माघारी परतावं लागलं. नवीन फलंदाज आपण मैदानावर पाहतो या ठिकाणी आकाशला, आणि इथून मात्र नक्कीच एक पार्टनरशिपची आवश्यकता असेल उर्वरित चेंडूंमध्ये, कारण एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल या मॅचमध्ये. सारमाळ संघापुढे एक नक्कीच तगडा संघ आहे, बलाढ्य संघ आहे आपल्या परिसरामध्ये. फटका नक्की चांगला आहे या ठिकाणी. मिड विकेटला फिल्डर बॉल कलेक्ट करण्यासाठी येतो. एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलवरच या ठिकाणी समाधान मानावं लागेल. आणि एका सिंगलने आपण धावफलकावर या ठिकाणी धावसंख्या पाहतोय 12 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 12 धावा पाहतोय आपण या ठिकाणी धावफलकावर. नक्कीच या ठिकाणी पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर महालक्ष्मी मळेगाव आणि लेनाड संघाच्या कॅप्टनने मात्र या ठिकाणी टॉससाठी यायचं असेल अशी सूचना असेल आपल्याला आयोजकांकडनं. फटका नक्कीच चांगला आहे या ठिकाणी. लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय त्या ठिकाणी सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच चौकाराच्या साहाय्याने 16 धावा धावफलकावर पाहतोय.
आणि अमोलमध्ये क्षमता आहे मागच्या मॅचमध्ये सुद्धा सिद्ध केलेली आणि या मॅचमध्ये सुद्धा तीच कन्सिस्टन्सी आपल्याला अमोलच्या माध्यमातून पाहायला मिळते. 16 धावा फलकावर. ओव्हर पिच बॉल हलकी बॅटची एज लागली त्या ठिकाणी. फिल्डर मात्र त्या ठिकाणी बीट झाला. एक सिंगल कंप्लीट केली जाते. नक्कीच कोऑर्डिनेशन मात्र पुन्हा एकदा थोडं खराब पाहायला मिळालं, परंतु 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावांनी धावफलकावर आपण धावसंख्या पाहतो या ठिकाणी नारायणगाव संघाची 18 धावा धावफलकावर. कृपया रनआउटला या ठिकाणी थर्ड अंपायरचा निर्णय नाही देणार. सूचना असेल आपल्याला बीमर आणि लेग बिफोरसाठीच मात्र अपील केली जाईल थर्ड अंपायरकडे, याची नोंद घ्यायची आहे. एका इनिंगच्या समाप्तीनंतर महालक्ष्मी मळेगाव आणि लेनाड संघाच्या कॅप्टननी मात्र टॉससाठी यायचं असेल. दोन्ही कॅप्टननी सज्ज राहायचे या इनिंगच्या समाप्तीनंतर. परिणामी दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण 18 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहतोय. नक्कीच नॉकआउट मॅच जबरदस्त लढत आहे या धर्मवीर चषक 2021 मध्ये. सारमाळ विपक्ष नारायणगाव. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा अमोलसाठी. यावेळी मात्र नक्कीच फलंदाज बीट झाला. थोडी मिसफिट सुद्धा पाहायला मिळते आणि अजून एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलने आपण धावफलकावर या ठिकाणी धावसंख्या पाहतो 19. 19 रन्स ऑन स्कोअर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. नक्कीच ज्या प्रकारे विकेट्सचं पतन झालं आणि एका पार्टनरशिपची आवश्यकता होती भावेश आणि अमोल आणि आकाशच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय आणि या प्रकारच्या पार्टनरशिपमध्ये मात्र कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल जर एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल या मॅचमध्ये. आणि आकाशला आपण स्ट्राईक एंडला पाहतो यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग स्टॉपच्या दिशेला. नक्कीच सीमा रेषा पार. चौकार. दोन षटकांचा खेळ संपन्न झालाय. 23 धावा आपण धावफलकावर पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर असेल आणि राजा याला पाहतो आपण बॉलिंग मार्कवर सज्ज. या मॅचमध्ये मात्र राजा व्हावा लागेल. चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. जबरदस्त टप्पा पडल्यानंतर त्या ठिकाणी हलका टर्न पाहायला मिळाला. फलंदाज मात्र बीट होतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. डॉट चेंडूने आपण तिसऱ्या षटकाची या ठिकाणी सुरुवात पाहतोय आणि 23 धावा धावफलकावर. मात्र चांगला स्टार्ट मात्र या ठिकाणी आहे. इथून उर्वरित चेंडूंमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल फलंदाजीमध्ये. यावेळी मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केलात. विकेटचं पतन होतंय. मोठी विकेट असेल. अमोल बॅक टू द पवेलियन. नक्की चांगली सुरुवात पाहतो आपण या ठिकाणी. तिसऱ्या षटकाची 23 धावा स्थिरावलेली धावसंख्या पाहतो या ठिकाणी नारायणगाव संघाची. आणि मात्र निराशाजनक कामगिरी कारण ज्या प्रकारे विकेटचं पतन झालं. एक मात्र कन्सिस्टन्सी हवी होती आणि यावेळी काहीतरी वेगळे शॉट्स मात्र ट्राय करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज बीट झाला आणि मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या त्या ठिकाणी अमोलच्या. माघारी धाडले. नवीन फलंदाज आपण मैदानावर पाहतोय. पंकज नारायणगाव संघाकडनं नवीन फलंदाज या ठिकाणी. नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागेल कारण अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी चांगल्या स्ट्रोक्सची मात्र आवश्यकता असेल. सिंगल डबलने मात्र जास्त फरक पडणार नाही. नक्कीच चौकार षटकार मारावे लागतील या मॅचमध्ये एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी. परिणामी 23 धावा आपण धावफलकावर पाहतो या ठिकाणी तिसरं षटक प्रगतीपथावर असताना.
यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त यष्टा उद्ध्वस्त केल्यात. पंकज आला तसा मात्र या ठिकाणी माघारी परतावं लागेल. तेवीस धावा धावफलकावर पाहतो आपण या ठिकाणी. आणि तिसऱ्या षटकामध्ये राजाच्या माध्यमातून मात्र जबरदस्त बॉलिंग होती आहे. हॅट्रिक चेंडू असेल या ठिकाणी. पहिल्या 2 चेंडूंवर या ठिकाणी दोन्ही फलंदाजांच्या मात्र यष्टा उद्ध्वस्त केल्यात. आणि मात्र संधी असेल या धर्मवीर चषक 2021 मध्ये पहिली हॅट्रिकवर नाव करण्याची या ठिकाणी राजाकडे. हॅट्रिक चेंडू असेल राजाचा. नवीन फलंदाज आपण मैदानावर पाहतो या ठिकाणी किरणला. नक्कीच आकाश आणि किरण अशी जोडी असेल यावेळी नारायणगाव संघाकडनं. आणि कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये, कारण ज्या प्रकारची बॉलिंग या तिसऱ्या षटकामध्ये राजाकडनं होती आहे, कोणत्याही प्रकारची धाव देखील खर्च केली नाही आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स मात्र माघारी धाडलेत. तेवीस धावा धावफलकावर हॅट्रिक चेंडू असेल या ठिकाणी राजाचा. हाफ ट्रॅकर बॉल फटका नक्कीच फसलाय. झेलची संधी असेल. नक्की 1 बाउन्स बॉल कलेक्ट करण्याचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या धावेचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न मात्र सक्सेसफुल कंप्लीट झालाय. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. आणि 2 धावांनी या ठिकाणी धावफलकावर धावसंख्या 25 धावा. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. नक्कीच अजूनही 8 चेंडूंचा काही शिल्लक असेल. किती धावा मात्र जोडल्या जातील उर्वरित चेंडूंमध्ये या ठिकाणी. अजून एक शॉर्ट पिच बॉल फटका फसलाय. झेलची संधी असेल. नक्कीच थोडी कोऑर्डिनेशन मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा खराब पाहायला मिळालं. झेल मात्र ड्रॉप झालाय आणि एक सिंगल देखील कंप्लीट केली जाते. एका सिंगलने आपण धावफलकावर या ठिकाणी धावसंख्यामध्ये 26 धावा. नक्कीच ज्या प्रकारची बॉलिंग झाली आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे मोठे स्ट्रोक्स मात्र जास्त पाहायला मिळाले नाही. या मॅचमध्ये मात्र कमबॅक करावा लागेल. एक 40 ते 45 धावांपर्यंत जाण्याचा पूर्णपणे प्रयत्न असेल या ठिकाणी नारायणगाव संघाचा. 26 धावा आपण धावफलकावर पाहतोय या ठिकाणी. आणि शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकाचा. अजून एक हाफ ट्रॅकर बॉल. यावेळी फटका चांगला आहे. झेलची संधी पुन्हा एकदा. नक्कीच जज करताना चुकी आणि चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. नक्कीच एक संघर्षमय चौकार या ठिकाणी. आणि चौकाराच्या साहाय्याने आपण धावफलकावर या ठिकाणी धावसंख्या पाहतोय नारायणगाव संघाची 30 धावा. आणि नक्की शेवटचं षटक प्रगतीपथावर असेल. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या पहिल्या इनिंगमध्ये. यानंतर मात्र महालक्ष्मी मळेगाव आणि लेनाड संघाच्या कॅप्टननी या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. 30 धावा धावफलकावर शेवटचं षटक प्रगतीपथावर असेल. अजून एक स्लोवर 1 फटका नक्कीच चांगला या ठिकाणी, परंतु कव्हरला झेल होण्याची शक्यता असेल. नक्कीच खराब फिल्डिंग पाहतोय आपण वारंवार जज करताना चुकी. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. तिसऱ्या धावेचा देखील या ठिकाणी प्रयत्न केलाय. आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. किरणला मात्र माघारी परतावं लागेल. नक्कीच 32 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहतोय आपण. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. आणि देवराज आपण नवीन फलंदाज मैदानावर पाहतोय या ठिकाणी नारायणगाव संघाकडनं. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल अजूनही शेवटचा पहिल्या इनिंगचा या ठिकाणी. 32 धावा धावफलकावर.
आणि जोपर्यंत आकाश मैदानावर असेल नक्कीच मोठ्या स्ट्रोक्सची मात्र अपेक्षा असेल या फलंदाजाकडनं संघाला. अजून एक शॉर्ट पिच बॉल, यावेळी मात्र नक्कीच फटका फसलाय. जेलसाठी पुन्हा एकदा प्रयत्न केला आहे परंतु नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ड्रॉप झालाय पुन्हा एकदा. 2 धावा मात्र या ठिकाणी सक्सेसफुल कंप्लीट केल्या आहेत. खराब पैकी या ठिकाणी नक्कीच आणि त्याचा फायदा मात्र उचलला आहे आणि अजून एकदा 3 धावा कंप्लीट केल्या जातील. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो या ठिकाणी आणि 3 धावांनी धावफलकावर धावसंख्यामध्ये आपण 35 धावा. या षटकामध्ये मात्र नक्कीच एका विकेटचं पतन झाले परंतु धावांची गती नक्कीच वाढली आहे. पहिल्या 2 चेंडूंवर 5 धावा खर्च केल्यात. 35 धावा धावफलकावर शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना. फटका नक्कीच चांगला आहे. यावेळी मात्र लॉंग ऑफला फिल्डर देखील हजर असेल. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि नक्कीच या ठिकाणी मात्र एका सिंगलवरच समाधान मानावं लागेल. एका सिंगलने धावफलकावर आपण धावसंख्यामध्ये 36 धावा, 36 रन्स ऑन स्कोअर कार्ड, लॉस ऑफ 6 विकेट्स. अजून नक्कीच यावेळी पुन्हा एकदा लॉंग ऑनला स्टिअर केला. लॉंग ऑफला फिल्डर हजर असेल. एका सिंगलवर या ठिकाणी पुन्हा एकदा समाधान मानले आणि 37 धावा आपण धावफलकार पाहतोय. वारंवार शॉर्टपिच बॉलचा या ठिकाणी वापर केला जातो सुधीरच्या माध्यमातून पाहिला आपण आणि परिणामी सिंगल डबल या प्रकारचा खेळ या शेवटच्या षटकामध्ये चालू आणि 37 धावा धावफलकार पाहतोय आपण. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या ठिकाणी पहिल्या इनिंगचा. यावेळी मात्र नक्कीच गुडलेनचा टप्पा होता परंतु फलंदाज मात्र बीट झालाय. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय आणि डॉट चेंडू येतो या ठिकाणी. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या इनिंगचा. 37 धावा धावफलकावर पाहतो आपण. पुन्हा एकदा या ठिकाणी विकेटचं पतन होतंय. पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय आणि नक्कीच 37 धावा धावफलकावर लागल्यात या ठिकाणी एका इनिंगच्या समाप्तीनंतर आणि 38 धावांचं लक्ष असेल. दर्शवली ज्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती आदरणीय नितेश जाधव साहेब, आपण या स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवली. आपलं धर्मवीर चषकाच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. मी दिलीपजी विषय आणि भरतजी विषयांना विनंती करतोय या नंतरच्या मॅच आपण नाणेफेक करायचा आहे. नक्कीच गोकुळगाव वर्सेस मळेगाव मोसिम टॉस होईल आणि या टॉस नंतर टॉस होतोय. मळेगाव संघानं नाणेफेक जिंकली. प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय लेनार्ड संघाला बॅटिंगसाठी. नक्कीच या मॅचचं पुढील धावतं समालोचन करतील व्हॉइस ऑफ शेरे मनीष जोशी. नक्कीच 38 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये पाहतो आपण. या ठिकाणी सारमाळ संघापुढे गोलंदाजी नक्कीच खूप चांगल्या दर्जाची झाली आहे सारमाळ संघाकडनं परंतु फलंदाजी सुद्धा चांगल्या दर्जाची करावी लागेल जर हे टार्गेट मात्र चेस करायचं असेल तर. कारण 24 चेंडू आणि 38 धावा असं या मॅचचं समीकरण असेल.
राजा आणि ओमकार दोन फलंदाज आपण या ठिकाणी मैदानावर पाहतोय सारमाळ संघाकडनं. 38 धावांचं लक्ष असलेलं या मॅचमध्ये नक्कीच दोन्ही संघ सज्ज, सर्व प्रेक्षक वर्ग, जबरदस्त आयोजन पाहतोय आपण या स्पर्धेचं. आणि नक्कीच जे प्रेक्षक मात्र या ठिकाणी येऊ शकत नाही, यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील या धर्मवीर चषक 2021चा मात्र या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. त्याची व्यवस्था सुद्धा आपण पाहतो या स्पर्धेची. नक्कीच चांगल्या दर्जाचं आयोजन. चांगलं आयोजन पाहतो आपण या स्पर्धेचं. नक्कीच 38 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये पाहतोय आपण या ठिकाणी सारमाळ संघापुढे. नक्कीच बॉलिंग मार्कवर आपण सज्ज पाहतोय या ठिकाणी. वैभवला टार्गेट डिफेंड करायचं आहे या ठिकाणी नारायणगाव संघाला 38 धावांचं. आणि नक्कीच हे टार्गेट डिफेंड करण्यासाठी मात्र सटीक गोलंदाजी करावी लागेल, कारण 24 चेंडू आणि 38 धावा समीकरण मात्र सोपं असेल सारमाळ संघासाठी. दरम्यान वळूया राजाला पाहतो आपण या ठिकाणी. स्ट्राईक एंडला पहिला चेंडू असेल. पहिला साफ ट्रॅकर बॉल या ठिकाणी जबरदस्त कनेक्शन पाठवून दिला डीप मिड विकेटला. सीमारेषा पार षटकाराने स्वागत केलं वैभवचं. पहिला ज्या प्रकारे फ्लॅट षटकार अतिशय पाहायला मिळाला राजा यांच्या बॅटमधनं. जबरदस्त स्ट्रोक, 6 धावा धावफलकावर. अजून एक फटका नक्कीच चांगला डीप मिड विकेटला. फिल्डर जर असेल, परंतु चेंडू ट्रॅव्हल झालाय पुन्हा एकदा सीमारेषा पार. चौकार. दहा धावा धावफलकावर. बघा पहिले 2 स्ट्रोक्स राजा यांच्या बॅटमध्ये ज्या प्रकारे लगावलेत, नक्कीच जबरदस्त. 2 स्ट्रोक्समध्येच अतिशय मनोरंजक, प्रेक्षकांचं मात्र पूर्णपणे मनोरंजन करतायत राजा. गोलंदाजी असो फलंदाजी असो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी मात्र नक्कीच टप्पा पडल्यानंतर कदाचित बाउन्स जास्त अपेक्षित होता, तो मात्र मिळाला नाही. डॉट चेंडूने चांगला कमबॅक पाहतो आपण या ठिकाणी वैभवचा. परिणामी धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय 10 धावा स्थिरावलेली धावसंख्या. अजून एक हाफ ट्रॅकर बॉल. फटका नक्कीच चांगला आहे डीप मिड विकेटला. फिल्डर जर असेल, एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलवरच या ठिकाणी समाधान मानावं लागेल. 11 धावा या सिंगलने आपण धावफलकावर या ठिकाणी धावसंख्या पाहतोय सारमाळ संघाची. 11 धावा. नक्कीच 38 धावांचं लक्ष, 38 धावांचा या ठिकाणी पाठलाग करतायत आणि ज्या प्रकारची फलंदाजी होतीये, नक्कीच सोपं लक्ष ठरू शकतं या ठिकाणी सारमाळ संघासाठी. 11 धावा धावफलकावर पाहतोय आपण. ओमकार याला पाहतोय आपण यावेळी स्ट्राईक एंडला. फटका पुन्हा एकदा चांगला आहे. डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि नक्कीच डिस्टन्स देखील कव्हर केलंय. सीमारेषा पार. चौकार. नक्कीच जबरदस्त बॅटिंग ओमकारच्या माध्यमातून सुद्धा पाहतोय आपण. ज्या प्रकारचं कॉम्बिनेशन हे सारमाळ संघाचं आहे सलामीला आलेलं. 15 धावा धावफलकावर या ठिकाणी. यावेळी मात्र बॅटची एज लागली. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर मात्र बॉल कलेक्ट करतोय. नक्कीच कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि 15 धावा आपण धावफलकावर पाहतोय या ठिकाणी. नक्कीच जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते या ठिकाणी सारमाळ संघाकडनं. फलंदाज पाहतोय आपण
ओमकार आणि राजा यांच्या माध्यमातून एक षटकार आणि 2 चौकार या 2 फलंदाजांकडनं पाहायला मिळालेत आणि परिणामी 15 धावा धाफलकावर. असं म्हणतात विजेते कधी वेगळ्या गोष्टी करत नसतात, प्रत्येक गोष्ट ते वेगळेपणाने करतात आणि ते वेगळेपण मात्र या मॅचमध्ये नारायणगाव संघाला दाखवावं लागेल. कारण ज्या प्रकारची फलंदाजी आपल्याला मैदानावर पाहायला मिळते 15 धावा धाफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक प्रगतीपथावर असेल आणि किरण याला पाहतो आपण या ठिकाणी बॉलिंग मार्कवर सज्ज. नक्कीच 15 धावा धाफलकावर दुसरं षटक प्रगतीपथावर या ठिकाणी. अपील पंचांकडे जोरदार बोट देखील आकाशाकडे. नक्कीच चकवा दिला फलंदाजाला. विकेटचं पतन होतंय. राजा बॅक टू द पवेलियन. नक्कीच 15 धावा धाफलकावर पाहतोय आपण. हॅलो हॅलो आणि दुसरं षटक प्रगतीपथावर असताना या ठिकाणी चांगला स्टार्ट पाहायला मिळतोय किरणच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आपण दिलीपला पाहतो या ठिकाणी स्ट्राईक एंडला. फटका नक्कीच चांगला आहे. या ठिकाणी झेल होण्याची शक्यता असेल आणि नक्कीच पुन्हा एकदा जज करताना चुकी झाली आहे. झेल मात्र ड्रॉप झालाय आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि या 2 धावांनी आपण धावफलकावर धावसंख्या मध्ये 17 धावा धावफलकावर. यावेळी नक्कीच फटका चांगला आहे. डीप मिड विकेटला झेलची शक्यता असेल. नक्की प्रयत्न मात्र चांगले केले होते. कॅच ड्रॉप झाली आहे. पुन्हा एकदा दुसरा धावेचा देखील प्रयत्न केलाय आणि 2 धावा या ठिकाणी सक्सेसफुली कंप्लीट केल्यात. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि खराब फिल्डिंग या पहिल्या 2 चेंडूंवर. कारण गोलंदाजाने मात्र संधी उपलब्ध करून दिलेली आणि मात्र संधीचा या ठिकाणी फायदा घेता आला नाही. आणि या चेंडूवर मात्र चांगलं कमबॅक पाहतो आपण. धावफलकावर धावसंख्या पाहिली तर 19 धावा 19 धावा स्थिरावलेली धावसंख्या या ठिकाणी सारमाळ संघाची. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना यावेळी हलक्यात स्टिअर केला आहे. कव्हरला फिल्डर जर असेल एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि नक्कीच तुतू मेमे या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय आणि 2 धावा मात्र या ठिकाणी सक्सेसफुली कंप्लीट केल्या जातील. 2 धावांनी धावफलकावर या ठिकाणी धावसंख्या पाहतो आपण सारमाळ संघाची 21 धावा धावफलकावर. अजूनही 17 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे कारण संघाला एक ज्या स्टार्टची आवश्यकता होती मात्र तो स्टार्ट मात्र या संघाला करून दिला राजा आणि ओमकारच्या माध्यमातून. यावेळी फटका चांगला आहे. डीप मिड विकेटला फिल्डर जर असेल एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि या ठिकाणी मात्र दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न झालाय. नक्कीच 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि 3 धावांनी धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय 24 धावा 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. समाजसेवेची कार्याची आवड आहे दादाला.
अभिमान वाटे गावाला गावाला हो अभिमान वाटे गावाला न गणेश चौधरी परटोली गाववाला न गणेश चौधरी परटोली गाववाला चौधरी परटोली गाववाला ना गणेश चौधरी परटोली गाववाला. थँक्यू डीजे. नाही 24 धावा दाखलकर पाहतो आपण या ठिकाणी. अजूनही 14 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये सारमाळ संघाला. आणि नक्कीच चांगली गोलंदाजी मात्र दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. ज्या प्रकारे पहिलं षटक हाताळलेलं नक्कीच उर्वरित चेंडूमध्ये 12 चेंडू आणि 14 धावा असं या मॅचचं समीकरण असेल. फुल टॉस चेंडू फटका फसला या ठिकाणी. नक्कीच नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ड्रॉप झालाय. एक दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतो या ठिकाणी आणि 2 धावा मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी सक्सेसफुली कंप्लीट केल्या जातील. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय आणि 2 धावांनी या ठिकाणी धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय 26 धावा, 26 रन्स ऑन स्कोअर कार्ड. नक्कीच ज्या प्रकारे स्टार्ट मात्र पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला सारमाळ संघाचा, तो स्टार्ट मात्र कन्सिस्टन्स ठेवला. कारण सिंगल डबल चौकार षटकार या प्रकारची बॅटिंग पाहायला मिळाली आहे सारमाळ संघाकडनं आणि परिणामी 26 धावा धावफलकावर. हाफ ट्रॅकर बॉल फटका नक्कीच चांगला आहे. लॉंग ऑफला फिल्डर हजर असेल परंतु चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला त्याकडे. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. थँक्यू डीजे. 30 धावा धावफलकार पाहतोय. अजूनही 8 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. अजून एक शॉर्ट पिच बॉल फटका नक्कीच चांगला या ठिकाणी. डीप मिड विकेटला फिल्डर आपण पाहतोय आणि नक्कीच एकाच धावेवर या ठिकाणी समाधान मानतायत फलंदाज आणि एका सिंगलने धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय या ठिकाणी 31 धावा, 31 रन्स ऑन स्कोअर कार्ड. आता मात्र विजयाच्या दिशेने आपण वाटचाल पाहतोय या ठिकाणी सारमाळ संघाची. ज्या प्रकारची बॅटिंग मात्र पहिल्या ओव्हरपासून पाहायला मिळाली आहे आणि मी म्हणालो मॅच जिंकण्यासाठी कन्सिस्टन्सी ठेवणं फार महत्त्वाचं असतं आणि फलंदाजांकडनं आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं या ठिकाणी सारमाळ संघाकडनं. 31 धावा धावफलकावर. नक्कीच या ठिकाणी मात्र बीमर घोषित केल्या पंचांनी आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय त्या ठिकाणी सीमारेषा पार षटकार. पंच षटकार आलाय. सगळी विजयी फटका आलाय. 38 धावा धावफलकावर या ठिकाणी. सामना जिंकला हा या ठिकाणी सारमाळ संघाने. हार्दिक अभिनंदन. हार्दिक अभिनंदन सारमाळ संघ आणि हार्ड लक या ठिकाणी. मात्र नारायणगाव जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली या ठिकाणी सारमाळ संघ.